हॅलो. हॅलो. काय ग, बाहेर होतीस का? नाही. नाही, इतक्या रात्री कुठल्या कामात अडकली होतीस? कुठल्याच कामात नाही. का ग? मग फोन उचलायला एवढा उशीर का झाला? हा. हो, ते जरा बाहेर होते. अगं, मग सांगायचंस ना मला. मला वाटलं की तुम्ही पण आज ते काय साजरा करताय की काय. नाही, तसं काहीच नाही. अगं, आज तो तो काय रोज डे वगैरे आहे ना. मला वाटलं तुम्ही तेच साजरं करताय म्हणून. अगं, सँडीचे मित्र तर गेले 2-3 दिवस तेच साजरं करतायत. नाही, वैभव आला नाही अजून. तो आला की मग बघू काय कसं मूड आहे त्याप्रमाणे. काय? वैभवराव अजून आलेले नाहीत? नाही, का ग? माहित नाही मला. अगं, मग विचार ना एकदा त्यांना खडसावून. म्हणा, रोज रात्री एवढ्या उशिरापर्यंत काय काम असतं ते. हो. आणि आजच विचार. आई, मी बघते. बरं, वाटलंच मला एकदा. नाही, तुझ्या नवऱ्याला एवढा उत्साह कुठून आला ना. सगळं जग जेव्हा सण साजरे करत असतं ना, तेव्हा हे घरात बसलेले असतात. आई प्लीज, आता नको ना ही चर्चा. मला वाटलं जरा तुम्ही छान काहीतरी करत असाल, मजेत असाल, म्हणून फोन केला होता ग. लग्न झालेल्या लेकीचा फोनवर जरी आवाज ऐकला ना, तरी आईला खूप बरं वाटतं ग. जाऊ दे, तुला नाही कळणार, पण त्यांना सांग आता. म्हणा, जरा 4 चौघांसारखं वागा. तुम्हीही काहीतरी सगळ्यांसारखं एखाद्या दिवशी तरी बायकोसाठी खास करा. कळलं ना? लक्ष्मी, हेच वय असतं ग. मग काय आमच्या वयाचं झाल्यावर डे वगैरे साजरे करणार आहात का तुम्ही? आणि आजच सांग त्यांना हे. कळलं ना? म्हणावं, आज तरी जरा वेळेवर आला असतात ना तर बरं वाटलं असतं.